सन्माननीय व्यासपीठ प्रचाराचे सन्माननीय पर्यवेक्षक बी पाटील सर, वरिष्ठ शिक्षक एच एस बिराजा सर, गुरव सर, आजचे वक्ते गायकवाड सर, एस जी मेत्रे सर, सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनीनो, आणि मागाशी सर म्हटल्याप्रमाणे काय ते इटोकले पिटोकले शकुले आणि काय चिटुकले असे आपण आजच्या दिवशी खूप आनंदी दिसणारे सगळे बालक. खरोखरच तुमच्या चेहऱ्यावरचा आज वेगळाच आनंद दिसत आहे. काही विद्यार्थी मध्ये चुळबुळ करत आहेत, चुळबुळ करताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं मी जास्त बोलणार नाही, अगदी 2 मिनिटं संपवणार आहे. ज्या व्यक्तीबद्दल आज आपण इतकं बोललो ऐकलो ते आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना मुलं आवडत होते, फुलं आवडत होते. असं नाही की फक्त त्यांनाच मुलं आवडतं असं नाही, आम्हाला सुद्धा तुम्ही तेवढेच आवडता. तुमचा हसरा चेहरा पाहिलो की आमचा दिवस खूप छान जात असते. दिवसभर आम्ही तुमच्या समवेत असतो. हा एक वेगळा आनंद आमच्या शिक्षकांना मिळत असतो. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यावेळची आपल्या देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती काहीशी वेगळी होती. नुकतंच एक सरकार निघून गेलेलं होतं आणि या संपूर्ण देशाची जबाबदारी चाचाजींच्यावर येऊन पडली होती. त्यावेळेस देश सांभाळणं एवढं साधं गोष्ट नसतंय, अतिशय कठीण काम होतं. त्यातून सुद्धा आपल्या देशाला स्थिरता देण्याचं काम पंडित जवाहरलाल यांनी केलेलं आहे. अशा थोर व्यक्तीचा आज जन्मदिवस आणि तो दिवस आपण सबंध भारतभर बाल दिन म्हणून साजरा करतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांस आजच्या या बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच आनंदी राहा, असंच तुम्ही हसत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा आनंदाचा येत जाऊ दे, अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ज्यांचं आज जन्मदिवस आहे अशा चाचांना, नेहरूजींना, त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. आणि या ठिकाणी मला आणखीन एक राहून गेलं, आजचं सूत्रसंचालन खरोखरच आवडलं बरं का. राजनंदिनी आणि गौरवबाई, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप छान, तुमचं बोलणं छान आहे, स्टेज डेअरिंग छान आहे. खरोखर मला तर आवडलं. आणखीन थोडं प्रयत्न करा, खूप छान होईल. त्याचप्रमाणे आजच्या दिवसात बोललेले विद्यार्थिनी, एकच विद्यार्थी होता, माशासारखा एकटाच विद्यार्थी चाचांना बहुतेक आवडत असलं वाटतंय. असं नाही, सगळ्यांचा सहभाग हवा होता. ज्यांनी ज्यांनी आज आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर केलं, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. मला संस्कृत विभागाने अध्यक्ष होण्याची संधी दिली, मी त्यांचाही खूप आभार व्यक्त करतोय आणि मी माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद.